सो आम्ही निघालो आता घरी. कांदिवलीला निघाली आहे मी माझ्या. तर शाळेला सुट्टी पडली आहे तर मुलांना घेऊन निघाले. तर खूपच मस्त आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आम्ही निघालो. तर बघताय तुम्ही किती छान एकदम मस्तच आहे. इथे हनुमानाचं मंदिर खूप जोरात सेलिब्रेशन केलं जातं इथलं जन्मोत्सव हनुमानाचं. तर मग इथे बाबांनी समोसे पण आणि मिठाई करून ठेवली होती आमच्यासाठी. तर आम्ही खूपच मोठा ताव मारला आहे आणि श्रीचं बघताय तुम्ही केवढ्या जोरात तसं चालू आहे. हॅलो फ्रेंड्स. सो आज आम्ही आलो आहे. सुट्टी चालू आहे वीकेंड आपली शाळेची. तर मी माझ्या माहेरी आली आहे तर वडिलांना बघायला म्हणून. तर माहिती आहे तुम्हाला मध्ये तब्येत बरी नाही होती पण आता छान आहे. तर आता माझी बहिणाबाई मस्तपैकी एक रेसिपी बनवते आहे. तर मी तर बनवलं आहे, माझं बनवायचं होतं ते. तर आमचा टॉप चालू होतं बोलण्यात. तर चला दाखवते काय करते. फ्राईड राईसच करते पण मी पुलाव केला. बघा श्री आलाय. श्री हाय कर. श्री काय जरा करतो हाय. बाबा त्याचे बाबा डोळा चुकून पळाले पटकन. पाठी लागत होता त्याच्या. दाखवते काय करते ती पटकन. छान करते जेवण ती पण. पप्पानी पण आमच्या मी गेली होती खरं तर मलाडला पण छान त्यांनी समोसे केले होते. दरवेळेस ठरवते मी समोसेची रेसिपी शेअर करीन तुमच्या पप्पांची. काही ना काही निघून जातं काम. तर एवढं लांबून येतो म्हटल्यावर काही ना काही प्रवास चालू असतो आणि विचार चालू असतात कामाचे. तर चला मग सुरुवात तर केली आहे तिने. काय पूजा आज बघूया मावशी की मम्मा. मावशी वर्सेस कोण आहे. इंडिया पाकिस्तान कलर केलेला आहे. तर चला मग आपलं. सो हे बघा मी इथे आता छोटंसं आमचं किचन आहे. मुंबईमध्ये माहिती आहे चाळीमध्ये आपले किचन लहान असतात ते समजून घ्या. तर कुकर लावून घेतला आहे मी. माझा पुलाव केला आहे भात आहे. पनीर पुलाव दिला आहे करून आहे. तर इथे तिने फ्राईड राईससाठी ठेवलं आहे कारण थोडा भात उरला होता दुपारचा त्यामुळे. चला मग आता काय घालते एवढं. पहिला मी टाकते स्पेशली बेबीला ऑनियन पाहिजे होतं त्याच्यामध्ये फ्राईड राईसला. तर मी थोडंसं ऑनियन टाकते त्याच्यामध्ये. आणि मावशी आणि भाजीचं काही ना काही चालू असतं आल्यावर. हे बनव ते बनव. आणि आमचं पप्पा पण काही ना काही करतच असतं. आज समोसे छान केले होते त्यांनी ना. हो येस मस्त क्रिस्पी झालेले. ते बेबीला पाहिजे होते म्हणून त्यांनी केलेले आहे. मुलं आल्यावर काही ना काही करतच असतात ते. नेक्स्ट टाइम आम्ही त्यांचा व्हिडिओ शेअर करू लवकरच. ताई करेलच ॲक्च्युली तिला खूप आवड असते सो करू लवकरच. आता कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घे. पण श्रीचं काम चालू आहे बाकी काहीतरी. माझ्या भाताची शिटी होते इथे. तिने थोडंसं मीठ टाकून घेतलंय कांदा आणण्यासाठी. बघा बिकॉज पूजा आणि भाजी मावशी आणि भाजी दोघी बसले आहेत कामाला. हॉटेल सारखा वाटेल टेस्टला. हॉटेल सारखं हॉटेल बंद झाले आता. हो गॅस संपलेत ना. मग गॅससाठी त्याचा काय मग आता महाग झालं ना सगळं. मग घरीच बनवून खावं लागतं बरोबर ना. येस घरचं जेवण बेस्टच असतं. अगो कुकर बंद कर. किती बंद केलं बेबी. मालवणी भाषा असा ना आमची. आता जरा बेबीचं पण टच येऊ देत म्हणजे ती जरा फ्राईड राईस जरा खूप छान होईल आमचा. ती काही ना काही ढवळत असते ती घरी ढवळतच असते. तिला घरी काही ना काही बहीण माऊन थोड्याशा बोलत असते. एखाद्याने पकडायचे काही ना काही चालू असतं त्या दोघांचं. तिला तर बाबांनी मस्त आमचे समोसे केले होते. आम्ही बाहेर गेलो होतो स्पेशली. खूप छानच झाले होते. तुम्ही फोटो काढले तर फोटो शेअर करेन तुम्हाला. तर कसे वाटले तुझ्या समोसे. किती 4 श्रेणी पण 3 खाल्ले ना काहीतरी. 3 खाऊन 1 अर्धा खाल्ला. तेच त्यामुळे खूप क्रिस्पी झालेले स्पेशली. थोडं आणि ते गोड पण खूप छान बनवतात. एकदम जेवण मध्ये तर एकदम एक्सपर्ट आहेत आम्हाला पप्पा. तर आता बरे आहेत.
आपल्या स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे त्यांचं. चवीपुरतं मीठ आले. त्याचे बाबा आले. बाबा गेले होते बाहेर ना सोडून. बाबा आले तर गेला बाहेर. मसाला घेतलाय तर बघा, फ्राईड राईस मसाला, शेजवान फ्राईड राईस मसाला. मसाला. तर आता टाकून हा घ्या. मेन इन्ग्रेडियंट्स आहे, त्याने टेस्ट खूप छान येते आणि I know that. एव्हरी टाइम फेवरेट असतो. काय बेबी? फोडणीचा भात मी पण आपला. केलेला. टाक बेबी, असं स्प्रेड करून टाक. त्याच्यातच घालणार आहे. हा राईस मध्येच टाकायचा. तर ह्याच्यात टाकला तर मग त्याला थोडंसं पाणी सुटतं, बिकॉज त्याच्यामध्ये आमचूर पावडर असते. ओके. सगळं टाकू. आमचं पावडर असते आणि कधी बघितली नाही टेस्टला. हो असते ना, त्याचे इन्ग्रेडियंट्स रीड कर. ओके. आणि कधी करत नाही ना, घेतो हाताला घेऊन टाकून देतो डायरेक्ट. तर मस्त केलाय पूजाने, मसाला घालून दिलाय हेल्परने. नेहमीचे हेल्पर आहेत ते आमचे. मॅडम बनवत आहेत. ते सगळीकडे लागू दे जरा. मी पण असंच केलेलं त्या दिवशी. कधी घरी. तू झोपतेलीस तर. हा बरोबर. आवाज येत होता ना. हा ही आजकाल मी झोपते, हिचं काम सुरू होतात. सुट्ट्या पडल्यावर मुलांचे खरोखर खेळ चालू होतात. ते खरोखर आता दिसायला लागलेत आम्हाला. घरी बनवलेले. ती काय नाही काय आता करायला शिकली आहे मस्तपैकी. दाखवेल तुम्हाला तिच्या रेसिपी, तिच्या पण आहेत. एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट आहे ती पण अजून झालेली. तिला ट्रेनिंग ऍक्च्युअली आम्ही ते आपला कांदा आणि शिमला मिरची आळली आहे व्यवस्थित पद्धतीने. आता हे झालं, एकजीव करून घेतलाय तिने. काय मग झालं मिक्स. हो मिक्स झालेलं आहे. घालून घे. आता नेहमी असं आम्ही शाळेच्या टायमाला आम्हाला पहिले फोडणीचे भात असायचे असे. आता आता काय फ्राईड राईस मसाला. फ्राईड राईस खायचे दिवस आले आहेत लोकांना. पण आता ते फ्राईड राईसच टेस्ट लागतो. नाही म्हटलंस तरी थोडा एक वेगळं टेस्ट, पण ते ठीक आहे, कधीतरी ओके वाटते ना बेबी. आता बघूया ना आज कोणाचा चांगला होतोय तो. हो येस. फ्राईड राईस की पुलाव बेबी. फ्राईड राईस. हो मावशीच्या घरी आली ना, मग तिच्याच टेंबे उडवणार आहे ती. तिला आवडतं ॲक्च्युली. आम्ही बाहेर पाणीपुरी किंवा काहीतरी खायला जातो हो. ऑफिसला जर लवकर आली तर. हो आम्हाला बाजूला ठेवतात आणि या लोकच जाऊन खाऊन मी येतात. श्री आणि नाइंसाफी है हम लोग के ऊपर. हम लोग ऐसे ही करेंगे क्या बेबी? नाइंसाफी आहे. हम लोग अच्छा लगता है actually. तर तू मिक्सअप करून घे व्यवस्थित. मस्त कलर आलेला आहे. आलाय चांगला कलर. आलाय. सो वीकेंडची तर सुट्टी होती 8 दिवसाची. त्यातला 2 दिवस तर आहेत बाकी. तर म्हटलं सॅटर्डे संडे आता पप्पांना जाऊन भेटून येऊ. तर मम्मीने पण यांच्या काजूचे घर दिले होते पाठवून. तर माहिती आहे आपल्या कोकणातल्या लोकांची खासियत आहे काजूच्या घराची. तर सीझन चालू होता तर काजूचे घर घेऊन आली होती पप्पांसाठी. तर म्हटलं येऊन आता पप्पांना पण भेटूया. आणि सोमवारपासून आता मुलांची शाळा चालू होणार आहे एप्रिलमध्ये. तर म्हटलं चला मग जाऊन येऊया. मला आज तिचा ब्लॉग करून येऊया छोटासा. कधी करायला मिळत नाही त्या निमित्ताने. आम्ही पण आज मलाडला जाऊन आलो होतो. थोडं काम होतं, मुलांचे कपडे वगैरे घ्यायचे होते. समर वॅकेशनचे असतात ते. असं करत करत दिवस गेला आहे म्हणून. तर आता उद्या निघेल. चला तिथे झालं आता दाखवते मी. काही झालं की नाही. येस रेडी. फक्त 2 मिनिट्स वेट करूया आणि मग आपण आपली डिश सर्व करूया. ओके. लेट्स आणि टेस्टिंगला आमचे शेफ आहेतच. ते पूजा मॅडम. असं वाटतं की कॉम्प्रोमाइज करणार नाही रिझल्टमध्ये. हो हो हो. आपले स्पेशल. बिकॉज बाबा करतील बाबा. नाही बाबाने एवढं आम्ही मोठं तर चांगलं काय बनवलं नाही आहे. आणि श्रीला सांगितलं तर श्री सगळ्यांना छान छान बोलते. छान छान बोलते. त्याने समोसे किती खाल्ले. छान छान छान. सगळ्याला छान. बाबा काय केलं तरी पण छान. कोणाला? म्हणून आम्ही त्याला टेस्टिंगला देणार नाही हा. आहोत. थोडंसं बेबी कसं ॲक्युरेट सांगते आम्हाला काय पण. हो असं करून जाऊ दे. चल, बस तेवढ्या पलीकडे काही नाही सांगत. पण आज तिची रिएक्शन बघूया आपण. जर चांगली वाटते खूप मोठी तर समजायचं हां छान केली. येस. चला मग Obviously मी मावशीच्या बाजूला. आता जेवायला बसू तेव्हा भेटू आपण. आता ती झालं आहे थोडंसं एक वाफ काढून गेली व्यवस्थित सगळं. ओके नाही. हो येस. चला मग बाय बाय. बाय. बाय बाय. सो जेवण झालंय आता जेवायला बसतोय. हा, नाही. तर 2 पद्धतीचे भात केलेत बघूया. छान आहे. सकाळी भाजी भाकरी झाली होती हा, ना, नाही. म्हटलं आता भातच करूया. तर श्री बसलाय जेवायला. दाखवते मी तुम्हाला. थांबा जरा. श्री काय खातोय. मम चांगलं झालंय.
कसं झालंय? छान आहे. कुठला भात आवडला तुला, मम्माचा की मावशीचा? एकच सांग. हो का? कोणता राईस आवडला, हा की हा? सगळं. सगळं आवडला. तुझा कुठला चांगला झालाय सांग. मावशीचा की मम्माचा? आता सांग आता. दोन्ही चांगले लागतील असं काही नाही. लवकर. ती खूप स्लो आहे सांगायला. हळूहळू टेस्ट करेल, टाइमपास करेल. तिथे बसली आहे. हा वाला. कोणता? त्याला काय बोलतात ते सांग. हा बरोबर. शेजवान फ्राईड. मावशीने बनवलंय ना, Yes. म्हणून तुला आवडलं. टेस्ट. तुझ्या ह्याच्याबद्दल नाही का? हो हो काहीच नाही. मी आता खाऊन बघते आता. हा श्री नाही आहे ना, तू काय खातोय? पनीर खातोय का? खा. चांगला आहे. छान आहे. आणि हे गुड्डी बसली आहे इथे जेवायला. कसं झालंय, खाल्लं? मस्त. ऍक्च्युली हा राईस चांगला झालेला आहे. हा पुलावला पनीर पुलाव बनवला. चांगला आहे. तिथे आई बसली होती जेवायला. वयस्कर माणसं आहेत ना, मग जेवायला चेअरवर बसतातच खाली. तरी इथे माझे पप्पा बसले, त्यांना खाली बसायला नाही ना, तर ते वरती बसले जेवायला बसले. चला मग, चला आता जेवते आणि पटापट टेस्ट कशी झाली ती. हा बाळा छान. ते आता फिंगर ओपनच होत राहणार असे संपेपर्यंत. पनीर नको खाऊ, भात पण खा. भात पण खा त्यातला. हो हो तू आता जेव. भात तरी खाऊ छान आहे. नको श्री, भात खाऊ नको. झालं? हां चला बाय. तर आता जेवायला बसतो आता आम्ही. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. बाय कर श्री. बाय कर. बाय. तू खाते तू का? आई बाय कर. बाय. पप्पा